छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माझे सहकारी आणि एक लढवय्या अशा प्रकारचा नेता माजी आमदार श्री संजयराव कदम, आमचे तालुका प्रमुख श्री अंकुश काते, उपजिल्हा प्रमुख श्री विजय जाधव, श्री प्रभाकरराव कदम, माझे ज्येष्ठ सहकारी श्री फैसलभाई कासकर, आल्हाद वरवाटकर, ज्यांचा कौतुक सातत्यानं सुरू आहे, ते नाना चाळके, त्याचबरोबर हा गंगाराम चाळके, त्याचबरोबर तालुका सचिव बावा कदम, विभाग प्रमुख श्रीयुत आमचे राजेंद्र घाट, त्याचबरोबर उपविभाग प्रमुख सतीश आमरे, आमचे कडू महेशजी गोळकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख आमचे मच्छिंद्र गोळकर, आमच्या महिला या ठिकाणी पदाधिकारी सरपंच संजीवनी नरळकर, उपस्थित सर्व बैलगाडी स्पर्धेमध्ये उतरलेले सगळे स्पर्धक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या हौशी बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, गेल्या वर्षी याच मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं, त्यांच्या पक्षाच्या वतीनं या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यंदा देखील आमच्या सहकार्यांनी गेल्या वर्षापेक्षा अधिक ताकदीनं, अधिक नियोजनबद्धरित्या आणि खूप मोठ्या दिमागात या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. बाबा कदम म्हणाले त्याप्रमाणे मध्यंतरीची पडझड आणि ही पडझड झाल्यानंतर काही मंडळी कान लावून आणि डोळे वटारून पाहत होती की आम्ही गेल्या वर्षी या स्पर्धा या ठिकाणी पाहिल्या, यंदा या स्पर्धा होतील का? परंतु या स्पर्धाच्या सुरुवातीला किंवा भाषणाच्या सुरुवातीला मला सांगितलं पाहिजे की अंकुश काते आणि पपुष डांबरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षापेक्षा सुद्धा यंदा कितीतरी पटीनं जोरदार अशा प्रकारच्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या वर्षी 70 की 72 गाड्या काहीतरी आल्या होत्या. यंदा 110 गाड्या, 111 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 111 असतील तर माझा आवडताच नंबर आहे. सर्वांना माहिती आहे 111 माझा नंबर असतो आणि म्हणून त्या गाड्या इथं आलेल्या आहेत. खरं पाहिलं तर पाहुणी सांगितल्याप्रमाणे या बैलगाडीची स्पर्धेची ही सगळ्यात जास्त रेलचेल ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असते, परंतु हळूहळू ती आपल्या कोकणामध्ये आली. मध्यंतरी संपूर्ण बैलगाडी स्पर्धांवरच बंदी घालण्यात आली होती आणि हे प्रकरण अनेक दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये किंवा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि शेवटी एकदा का काही अटी शर्ती लादून त्यांना परवानगी मिळाली. बैलगाडीच्या स्पर्धांना परवानगी मिळाली, परंतु वरती तिकडे बैलगाडीच्या स्पर्धा असतात, पण नांगरणीच्या स्पर्धा मात्र आपल्या कोकणामध्येच होतात आणि म्हणून नांगरणीच्या स्पर्धांना आपल्याला परवानगी मिळाली नव्हती. आपण ज्यावेळेला तो GR निघाला आणि नांगरणीच्या स्पर्धेकरता म्हणून आपल्या नांगरणी संघटनेच्या पदाधिकारी परवानगी मागायला गेले, त्यावेळेला अधिकाऱ्याने सांगितलं की बैलगाडीच्या स्पर्धांना परवानगी मिळाली, नांगरणीच्या स्पर्धांना परवानगी मिळाली नाही. आणि मग सगळी मंडळी ज्यावेळेला ही माझ्याकडे आली त्यावेळेला आपण हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये घेऊन गेलो आणि आजही केवळ वल्गना नाही तर वास्तव आहे की कोकणामधल्या आणि नांगरणीच्या स्पर्धांना आपण त्यावेळेला परवानगी मिळवून दिली. ही परवानगी मिळवल्यानंतर मध्यंतरी लंपी रोगासारखा रोग आला आणि लंपी रोगासारखा रोग आल्यानंतर नांगरणीच्या स्पर्धांना अधिकारी काही परवानगी द्यायला तयार नाही. विशेष करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनावरांची तपासणी करून परवानगी द्यायला पाहिजे होती, परंतु ही जबाबदारी घेतो कोण, हा त्रास घेतो कोण, म्हणून सरळ स्पर्धा नाकारणं आणि आपल्यावरची जबाबदारी झटकणं हे काम अधिकाऱ्यांनी सुरू केलं
पुन्हा सगळे शेतकरी माझ्याकडे आले आणि मग प्रांताला मी सर्वांना मी बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या शेतामध्ये जेवढे म्हणून नांगरणी करता बैल येतील त्या बैलांना चेक करा. तुम्हाला ज्या बैलावर असं वाटत असेल की लंपी रोगाची लागण होण्याची शक्यता आहे किंवा लंपी रोगाची लागण झाली त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता मज्जाव करा. परंतु सरसकट सर्वांना मज्जाव तुम्हाला करता येणार नाही तर तुम्हाला परवानगी द्यावीच लागेल आणि आपण ती नांगरणीची स्पर्धाची परवानगी सुद्धा मिळवून दिली. मग अशा पद्धतीने ह्या स्पर्धा करणं ही जनावरं पाळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ही जनावरं पाळण्याकरता म्हणून किंवा पाळत असताना अनेकांनी आपल्या संसाराचं वाटोळं सुद्धा लावलेलं आहे. अनेक जण या सगळ्या हौशेकरता भिकेला सुद्धा लागलेले आहेत आणि सर्वसाधारणपणे बैलांची स्पर्धा मी बघितली आहे. कारण माझ्या घरामध्ये माझ्या वाड्यामध्ये लहानपणापासून मोठ्यातले मोठे अनेक बैल ही पाळण्याची हौस माझ्या वडिलांना होती आणि त्यानंतर काही वर्ष मी सुद्धा ते बैल पाळले. शेतामध्ये नांगर धरणं हे तर आमचं नित्याचंच काम आहे आणि म्हणून त्यावेळेला आम्ही बघितलेलं आहे की कितीही बैल शोधून आणा परंतु त्याच्यामध्ये नरमादी होते. दोन्ही जोड सारखा कधी होत नाही, बऱ्याच वेळेला होत नाही. एकदा हा सरस ठरतो आणि तो सरस ठरला तर त्याच्या बरोबरीचा दुसरा बैल आणायचं म्हटलं तर हा काढ एक काढा दुसरा आणा. कधी तो सरस ठरतो दुसरा मागे पडतो आणि म्हणून या हौशेकरता अनेकांनी कितीतरी पैशाचा चुराडा केलेला आहे. पण हौशेला मोल नाही असं म्हणतात आणि जोडी सरस आपली असली पाहिजे याकरता प्रसंगी आपल्या मुलाबाळाला खाणं देणार नाही, आपण खाणार नाही पण आपल्या बैलाला मात्र पहिल्यांदा खाऊ घालतील. अशा पद्धतीनं लोकांनी ही आपली हौस ही आपली कला जोपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना आपल्या भागामध्ये अनुभवायला मिळाल्या. आपल्या भागामध्ये आपल्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा याकरता म्हणून या स्पर्धाचं आयोजन या भागामध्ये आमच्या सहकार्यांनी केलं. संजयराव तुम्ही म्हणालात की पुढच्या वर्षी म्हणजे यंदाच निवडणूक आहे, माझ्याबरोबर तुम्ही येणार हे कबूल केलं. हे मला ऐकल्यानंतर शेवटी नक्की आनंद वाटला. अर्थात तुम्ही यावं म्हणून आम्ही आमचं नक्कीच काहीतरी योगदान टाकू हे तुम्हालाही माहिती आहे. पण तुम्ही आता या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सगळ्या रसिकांना आणि सगळ्या जनतेला सांगितलेलं की मी जर पुढच्या वेळेला भास्कररावांच्या बरोबर विधानसभेमध्ये गेलो तर पुढच्या वर्षी दापोलीच्या आझाद मैदानावर राज्यस्तरीय बैलगाड्या स्पर्धा भरवेल असं संजयरावांनी जाहीर केलं. मी आज जाहीर करून टाकतो आणि सगळ्या जनतेला आव्हान करतो की हा माझा लढवय्या सहकारी, हा माझा सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेणारा सहकारी, प्रत्येकाच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारा सहकारी तुम्ही उद्या जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलात नव्हे पाठवाच हा माझा आग्रह आहे. आणि तो पाठवल्यानंतर आझाद मैदानावर होणाऱ्या सगळ्या आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय बैलगाडीच्या स्पर्धांचा खर्च भास्कर जाधव एकटा करेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. भास्कर जाधव एकटा करेल. पण या माझ्या सहकार्याला तुम्ही माझ्याबरोबर विधिमंडळामध्ये पाठवा आणि मग बघा कशा पद्धतीने ही जोडी धावते. ती धावेल की नाही धावेल कारण ही जोडी ओरिजिनल कोकणातली आहे. हिला पाऊस माहिती आहे, हिला ऊन वारा माहिती आहे, हिला थंडी पाणी माहिती आहे. घाटावरनं आलेल्या बैलासारखी आमची परिस्थिती नाही तर आम्ही याच मातीमधले आहोत, आम्ही याच मातीमधले आहोत. त्यामुळं हा सहकारी जर तुम्ही या ठिकाणी आमच्याबरोबर पाठवला तर निश्चितपणे एक वेगळी ताकद वेगळी ऊर्जा ही आमची एकत्रितपणे तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निश्चितपणे तत्पर राहील अशा प्रकारची विनंती करतो. मी माझ्या सहकार्यांना या ठिकाणी सांगेन की आपण या स्पर्धा आयोजित करत असताना काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. काही अडचणींचा सामना करत असताना ह्यातून मार्ग निघेल की नाही असं तुम्हाला वाटत असतं. पण निसर्गाचा नियम एक आहे, तुम्ही चालत राहा आपोआप तुम्हाला मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला आला असेल, त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला आला असेल. आणि म्हणून अडथळ्याची शर्यत करायला हवी. जो प्रवाहाबरोबर वाहत जातो, जो प्रवाहाबरोबर वाहत जातो म्हणजे पाण्यामध्ये एखादा ओंडका टाकला तर पाणी जसं त्याला घेऊन जाईल तसा आणि त्या दिशेला तो वाहत जातो. कारण तो ओंडका हा निर्जीव असतो, तो मेलेलाच असतो. पण मासा हा प्रवाहाबरोबर वाहत जात नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो कारण तो जिवंत असतो. आणि म्हणून
प्रवाहाच्या विरोधात लढणं, प्रवाहाच्या विरोधात उभं राहणं, प्रवाहाच्या विरोधात त्या ठिकाणी वाटचाल करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, हे मर्दाचं लक्षण आहे. आणि तो मर्दपणा आणि जिवंतपणा तुमच्या ठाई पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी दिसून यावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि या बैलगाडीच्या स्पर्धेच्या निमित्तानं अफाट अशा प्रकारचा हा जनसमुदाय आणि त्याचं दर्शन आम्हा सर्वांना एकत्रितपणे घडलंय. मी सर्व जनसमुदायाला विनंती करतो की या लोकशाहीमधले तुम्ही लोक, ही लोकशाही जिवंत राहावी, हे संविधान टिकावं, ही घटना टिकावी आणि त्याचबरोबर माणसाला माणूस म्हणून जगता यावं याकरता म्हणून तुम्ही सर्वांनी एक जाणकार म्हणून, एक सुशिक्षित म्हणून आणि त्याचबरोबर सुजाण म्हणून आपल्या बुद्धीला चालना देऊन ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा असं आव्हान करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण उत्कृष्ट आणि उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी अंकुशजी खाते, तालुका प्रमुख